आम्ही सगळे इथे जमलोय कोलकात्यामध्ये 9 ऑगस्टला ज्या महिला रेसिडेंट डॉक्टरवरती रात्रीच्या वेळी अत्याचार करण्यात आले आणि तिचं घृणास्पदपणे हत्या करण्यात आली. अशा गोष्टी दिवसेंदिवस देशामध्ये वाढत आहेत. निर्भयाची एक गोष्ट झाली होती दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर अनेक गोष्टी झाल्या आणि कालसुद्धा एका नर्सवरती असे अत्याचार करण्यात आले. म्हणजे या गोष्टी मेडिकल स्टाफवरती नाही तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आई बहिणींवरती हे दिवसेंदिवस ह्या गोष्टी वाढत चालल्यात. सो आमची मागणी ही आहे की काहीतरी याच्याबद्दल स्ट्रॉंग ॲक्ट आपल्या भारत सरकारने लागू केला पाहिजे. एक CPI ॲक्ट आहे जो केंद्र सरकारने लागू केला आहे, म्हणजे तो अंमलात आणला आहे पण अजून सगळीकडे तो ॲक्ट नाही होत आहे. सो आमची मागणी आहे की CPI ॲक्ट लागू करावा आणि सगळ्या डॉक्टर्स नर्सेस जे कोणी मेडिकल स्टाफ आहेत त्यांना सिक्युरिटी मिळावी. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही एवढे 36 तास ड्युटीज करतात, फिमेल इंटर्न्स फिमेल डॉक्टर्स नाईट ड्युटीज करतात, त्यांची काय सेफ्टी आहे, काय सिक्युरिटी आहे? तीच सिक्युरिटी डिमांड करतोय आम्ही. तीच 12 वर्ष झाले निर्भया केसला, स्टील इंडियाची सिच्युएशन तीच आहे अजून. आणि ह्या वेळेला वर्क प्लेसवर जर एक फिमेल डॉक्टर वर्क प्लेसवर सेफ नाही तर ती कुठे सेफ आहे? रस्त्यावर सेफ नाही, तिच्या घरी सेफ नाही, हॉस्पिटल्समध्ये पण सेफ नाही, मग कुठे सेफ आहे? तिने जायचं कुठे? तिने काम करायचं की नाही?